दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे 2 जन्मदाखले. गावातल्या एका साध्या, शांत दिसणाऱ्या कुटुंबात असा भूकंप होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. एक साधा कागद, जन्मदाखला, तोच त्यांच्या आयुष्याचा पाया हादरवून टाकणार होता. आणि तोही एक नव्हे तर 2. सातारा जिल्ह्यातलं छोटंसं गाव, करंजे. गावात नामांकित असलेलं एक घराणं होतं देशमुखांचं. कुटुंबात वडील, आई, 2 मुलं. मोठा मुलगा अभिजित देशमुख, पुण्यात शिकलेला, नोकरी करणारा, शांत स्वभावाचा. गावात नवीन सरकारी योजना आली होती, जन्मदाखल्यावर आधारित शिष्यवृत्ती योजना. त्यासाठी प्रत्येकाला आपापले मूळ कागदपत्र सादर करावी लागली. अभिजित आपला जन्मदाखला घेऊन तहसील कार्यालयात गेला. तिथे क्लर्कनं संगणकात शोध घेतला आणि गोंधळून गेला. तो म्हणाला, "अहो देशमुख साहेब, तुमच्या नावावर 2 जन्मदाखले आहेत आणि गंमत म्हणजे दोन्हीवर सरकारी शिक्कामोर्तब आहे." अभिजित थोडा गोंधळला. "काय? 2 जन्मदाखले? पण माझ्याकडे एकच आहे, मग दुसरा कुठून आला?" क्लर्कनं संगणकातून प्रिंट काढून दिला. पहिल्या दाखल्यावर अभिजित जनार्दन देशमुख, जन्मतारीख 14 जून 1995. दुसऱ्यावर अभिजित जनार्दन देशमुख, जन्मतारीख 30 डिसेंबर 1994. अभिजितचं डोकंच फिरलं. घरी आल्यावर त्याने वडिलांना विचारलं, "बाबा, हे काय आहे? माझे 2 जन्मदाखले का आहेत?" जनार्दन देशमुख थोडा थबकला. त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला. "बाळा, तू या गोष्टीत पडू नकोस. जुनी काही चूक असावी." पण आईने शांतपणे ओढून घेतलं. "नाही जनार्दना, हे मुलाला सांगायलाच हवं." आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "अभिजित, तुझ्या जन्माच्या वेळी परिस्थिती खूप वेगळी होती. 28 वर्षापूर्वी देशमुख कुटुंबावर मोठं संकट आलं होतं. गावात राजकीय वैर होतं. जनार्दन देशमुखाला काही शत्रू होते. त्याचवेळी बायको गर्भवती होती. डिलिव्हरीच्या रात्री अचानक घरात हल्ला झाला. घर पेटवून देण्याची धमकी मिळाली. गावच्या दवाखान्यात पोहोचवताना घाईत एक वेगळाच गोंधळ झाला. त्या गोंधळात दवाखान्यानं जन्मनोंदणी चुकून 2 वेगळ्या तारखांना केली. एक सरकारी रजिस्टरमध्ये आधीची, दुसरी पुढच्या दिवशी दुसऱ्या क्लर्कनं, आणि दोन्हीवर शिक्के बसले." आई म्हणाली, "आम्ही तेव्हा एवढं लक्षच दिलं नाही. मुख्य म्हणजे तू बरा जन्मलास, जिवंत राहिलास, एवढंच महत्त्वाचं वाटलं." अभिजित विचारात पडला. "ठीक आहे, चुकीनं 2 जन्मदाखले झाले, पण आता अचानक दुसरा कागद कोण वापरतंय?" कारण तहसील कार्यालयात दुसऱ्या दाखल्यावर एक महत्त्वाचा बदल दिसला. त्यात जन्मस्थळ मुंबई दाखवलं होतं, तर पहिल्या दाखल्यावर करंजे गाव. म्हणजे कुणीतरी जाणूनबुजून बदल केलेला होता. काही दिवसांनी अभिजितच्या नावाने बँकेत खाती उघडलेली असल्याची नोटीस आली. मोठमोठ्या व्यवहारांमध्ये त्याचं नाव गुंतलेलं होतं. बँक मॅनेजर म्हणाला, "तुमच्या दुसऱ्या जन्मदाखल्यावरून पॅन कार्ड काढलं आहे आणि त्यावरून हे खातं चालतंय." अभिजित हादरला. "माझं नाव, माझा जन्मदाखला, पण माणूस दुसराच. तो कोण?" अभिजितनं मित्राच्या मदतीनं चौकशी सुरू केली. कागदपत्र शोधता शोधता त्याला मुंबईच्या एका पत्त्याचा माग मिळाला. तेथे पोहोचल्यावर दरवाजा उघडला आणि त्याच्यासमोर त्याच्यासारखाच दिसणारा एक तरुण उभा होता. अभिजित स्तब्ध झाला. तो तरुण हसत म्हणाला, म्हणजे तूच अभिजित देशमुख?" "मीही अभिजितच आहे, पण माझा जन्मदाखला सांगतो
मी खरी ओळख आहे. हळूहळू उलगडत गेलं की जन्माच्या गोंधळात खरं तर जुळी भावंड जन्माला आली होती. आईला कळलंच नव्हतं की 2 बाळं जन्मलीत. एकाला गावात ठेवलं गेलं, दुसरं गडबडीत मुंबईच्या नातेवाईकांकडे पोहोचलं. नंतर कुटुंबामध्ये संवाद तुटला. दोन्ही मुलं वाढली, पण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ओळखीत. जन्मदाखल्यांच्या चुकीतूनच हा सत्याचा धागा बाहेर आला. मुंबईतला अभिजित गुन्हेगारी मार्गावर गेला होता. त्याने खोट्या कागदांच्या आधारावर अब्जावधीचा व्यवहार केला होता. गावातला अभिजित मात्र प्रामाणिक होता. दोघांमध्ये सामना झाला. आपण दोघं भाऊ आहोत, गावातल्या अभिजितनं म्हटलं. पण गुन्हेगारीत गुरफटलेला भाऊ ओरडला, भाऊ असो वा नसो, मी माझं आयुष्य बदलणार नाही. शेवटी पोलीस कारवाई झाली. गुन्हेगारीत गुरफटलेला भाऊ पकडला गेला. देशमुख कुटुंबाला शेवटी कळलं, एकाच रक्तातून जन्मलेले 2 जीव, पण वेगवेगळ्या रस्त्यांवर निघालेले. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. माझं पोट एकच होतं, पण नियतीनं तुम्हाला 2 वाटा दिल्या. एकानं प्रामाणिकपणा निवडला, दुसऱ्यानं अंधार. गावातला अभिजित मात्र शांतपणे आईचा हात धरून म्हणाला, आई, तुझं डोकं खाली होऊ देणार नाही. तुझं नाव मी उज्ज्वल करीन. 2 जन्मदाखल्यांचं रहस्य अखेर उलगडलं. पण त्यानं सगळ्यांना शिकवलं, कागद खोटं बोलू शकतो, पण रक्त आणि सत्य कधीही लपून राहत नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.